कांचन टकसाळे, तपस्या नेवे, पराग जोशी, वैभव पटवर्धन, प्राध्यापक मंदार तेलू, पारायणाच्या स्वरांनी भारावले हे जीवन, मुखी नाम अंतरी भक्ती वाणी झाली पावन, पारायणाच्या स्वरांनी भारावले हे जीवन, ज्ञान भक्तीचा दीप उजळवी आपली ही साधना महान, आपणास आम्ही वंदन करीतो मानाचा हा सन्मान. आपल्या आजच्या कार्यक्रमाला मुखोद्गत पारायण करते पण उपस्थित राहिलेले आहेत, त्यांना पण आपण मानाचा मुजरा करू आणि श्रींचा प्रसाद आपण त्यांना देऊया. प्रथम मी आमंत्रित करते मराठे काका आणि मराठे काकू. सरस दशपुते ताईंनी यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करते. मुख्य म्हणजे कराडून आलेले मराठे काका आणि काकू या दोघांचंही पारायण पूर्ण मुखोद्गत आहे. आपल्या नाशिकला सुमतीताई बापट यानंतर जो मान मिळाला आहे मुखोद्गत पारायण करत्या कल्पनाताई माऊसकर आपल्या नाशिकच्या आहेत. यांनी कोरोनाच्या काळात इतका फायदा घेतला की त्या काळात त्यांचं पारायण पूर्ण मुखोद्गत झालेला आहे. मराठे दादांना मी विनंती करते की त्यांनी कल्पनाताईंचा सत्कार करावा, श्रींचा प्रसाद द्यावा. अमरावती हे सगळे मुखोद्गत पारायण करते आले. आपण त्यामुळे त्यांनाही देखील आज आपला कार्यक्रम ऐकण्याचा खूप मनसोक्त आनंद मिळालेला आहे. हेमाताई कराळे यांना श्रींचा सत्कार, श्रींचा प्रसाद भारती गजऋषी हिने द्यावा.
अजून आपल्या नाशिकला भूषणावं म्हणजे डॉक्टर सौ विजयाताई बेळे यांचंही पारायण पूर्ण मुखोद्गत आहे. त्यांची पहिली इच्छा आहे की शेगावला जाऊन पारायण करायचं आणि मग नंतर त्या व्यासपीठावर बसणार आहेत. हेमाताईंना मी विनंती करते की त्यांनी विजयाताईंचा सत्कार करावा. मीनाताई जोशी ह्याही एक भूषणावह आहे. आता यांचं भूषण म्हणजे काय? खूप गप्पा मारणाऱ्या पहिले म्हणजे पोटात जे ते छोटात निघतं आणि त्याही पेक्षा खूप मानाचं म्हणजे शेगाव येथे गजानन महाराजांचा प्रसाद त्या करतात रोज. मुख्य म्हणजे त्यांचं सोवळं, नव्वार पातळ, नाकात नथ, केसांना पूर्ण रुमाल एवढं पूर्ण केल्याशिवाय त्या महाराजांचा प्रसाद करावास जात नाही. आणि मुख्य म्हणजे त्यांनी केलेलं म्हणजे प्रसाद करत नाही ते ताटे त्या पूर्ण चटणी, लोणचं, कोशिंबिरी सगळं भरून व्यवस्थित ताट करून महाराजांच्या दरबारात त्यांच्या हातून जातं. नाशिक केशव शंखनाथ प्रमुख सरोजताई दशपुते यांचा सत्कार हेमाताईंनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. श्रावणी नांदुर्डीकर आलेली आहे. श्रावणी नांदुर्डीकर छोटीशी मुलगी, मूर्ती लहान पण कीर्ती महान, गजानन महाराजांची भक्त. गजानन महाराजांची भक्त छोटीशी मुलगी, नुकतीच 10वी परीक्षा 500 पैकी 500 गुण मिळवून फक्त नाशिक जिल्ह्यातच नाही तर बोर्डात प्रथम येण्याचा मान तिने मिळवलेला आहे. श्रावणी, तुझं खरंच खूप खूप सगळ्या भक्तांकडनं आणि गीत गजानन मंडळाकडून तुझं खूप खूप कौतुक. पुढील वाटचालीसाठी तुला शुभेच्छा. मी हिचं जे परिचय वाचला त्या परिचयात मला असं आढळून आलं की ही सुंदर सूत्रसंचलन करते, गाते. मला असं वाटतं तू जर ह्या मंडळात जर जॉईन झाली तर तुला त्याचा नक्कीच खूप खूप फायदा मिळेल. येईल ते. हिचा सत्कार कल्पनाताई मावस्कर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. श्री व सौ भुसे काका.
जय गजानन. नमस्कार, मी श्रावणी नांदुर्डेकर. माझी शाळा इंग्लिश मीडियम स्कूल मेरी आणि मी सर्व भक्तांचे आणि गीत गजानन कार्यक्रमाच्या आयोजकांचे खूप धन्यवाद करते की त्यांनी मला इथे सन्मानित केलं. या यशाचं श्रेय जेवढं म्हणजे मेहनतीला जातं आणि माझ्या आईवडिलांना, माझ्या कुटुंबाला, सगळ्या प्रियजनांना जातं, तेवढंच किंवा त्याच्यापेक्षा जास्त महाराजांना जातं. त्यांच्या कृपेने आणि त्यांच्या आशीर्वादाने मला योग्य मार्गावर जायची प्रेरणा मिळाली आणि शक्ती मिळाली. त्यामुळे पुढेही असं सातत्य राहू दे या आयुष्यात आणि माझ्याकडून मेहनत अजून होऊ दे यासाठी मी गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. पुन्हा एकदा सगळ्यांचा धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद श्रावणी. मला असं वाटतं नाशिकमधले सगळेच जण व्यासपीठावर जे उभे आहेत त्यांना नक्कीच ओळखतात. जसं मावस्कर ताई यांना आणि वेळेताई यांना वरदहस्त लाभलेला आहे, तसाच यांनाही लाभलेला आहे. मुख्य म्हणजे गजानन महाराज सेवा संस्थान यामधलं 301 नंबरचं ताट त्यांच्या घरात कार्यक्रमाच्या वेळेला अचानक निघालेला आहे. म्हणजे नक्कीच ते शेगावून महाराजांनी त्यांच्याकडे नुसतं रिकामं ताट पाठवलेलं नाही, तर जेवणाने भरलेलं भरगच्च असं ताट मुसे ताईच्या घरात निघालेलं आहे. हा खरंच खूप खूप महाराजांचंही वरदहस्त त्यांना लाभलेला आहे. त्यांचा सत्कार मावस्कर ताईंनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. हेमंत दुसानीस. शरीर एष्टीने एकदम बारीक, पण काम खूप महान. 3-4 वर्षापासून सोनारवाड्यात सतत 11 दिवसाचं पारायण ते आयोजित करतात आणि ह्या पारायणाचा समारोप उद्या मराठे काका आणि मराठे काकू यांच्या सोबत होणार आहे. मी आपणा सर्वांना अशी विनंती करते की हा कार्यक्रम खूप सुंदर असतो. आंब्याची आरास असते आणि आंब्याचाच नैवेद्य करून महाराजांना दाखवला जातो. तर आपण कमीत कमी उद्याला आरास बघण्यासाठी, मराठे काकांचं काकूंचं पारायण ऐकण्यासाठी आणि हा सुंदर कार्यक्रम बघण्याचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा आणि तो आनंद नक्कीच आमच्या दुसानीस दादांनी होईल. तर आपण सगळ्यांनी यावं अशी मी तुम्हा सर्वांना विनंती करते. सोनारवाड्यात हा कार्यक्रम आहे. सकाळी 8 वाजता पारायण सुरू होतं. नेहरू कानडे मारुती लेन जवळ सोनारवाडा आहे, त्या ठिकाणी आपण पारायणासाठी यावं आणि पारायण संपल्यावर आपणा सगळ्यांना महाप्रसादही आहे. असे हे दुसानीस दादा यांचा सत्कार मावस्कर ताईंनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. लक्ष्मी यांची मिसेस, अगदी त्यांचा तो उजवा हात आहे.
सुधीर दादा शिंपी. जसं दुसारी दादा पारायणाचं आयोजन नियोजन करतात, पण आपल्या नाशकामध्ये खूप ठिकाणी आयोजन नियोजन केलं जातं. त्याच्यामध्ये एक सुधीर दादा शिंपी हे देखील करतात. आणि रवींद्र जोशी, मला असं वाटतं हे नाव सगळ्यांना माहिती असेल. आज एकादशीचा कार्यक्रम त्यांच्याकडे भजन कीर्तन वगैरे दर एकादशीला असतं, त्यामुळे ते येऊ शकलेले नाही आहे. परंतु हे सगळं मंडळ म्हणजे एकत्रच आहे. कार्यक्रमाचं आयोजन नियोजन खूप छान करतात. आणि आता आपल्या नाशकामध्ये गजानन महाराजांचं ध्यान मंदिर बांधण्याचं काम सुरू केलेलं आहे किंवा थोड्या दिवसात सुरू होणार आहे. त्याच्यामध्ये बरेच भक्त, रविवार कारंजा इथे बरेच भक्त त्या ठिकाणी आहेत. तर त्याबद्दलची एका मिनिटातली माहिती सुधीर शिंपी आपणास देतील. सर्वांना जय गजानन. उपस्थित श्री गजानन संगीतमय पारायण करणाऱ्यांना सुद्धा या ठिकाणी नमस्कार. छान सुंदर आवाज सगळ्यांचा. तुमचं तर काय बोलायचंच नाही, रोल्याडीवरती मस्त हात बसलेला आहे. तर या ठिकाणी आपली श्री गजानन महाराज सेवा संस्था सर्वांना माहितीच आहे. तर आपण रविवार पेठेमध्ये गंगावाडीच्या विक्टोरिया ब्रिजच्या लेफ्ट साईडला जागा घेतलेली आहे. ती महाराजांच्या कृपा आशीर्वादाने झालेली आहे. त्याबद्दल भरपूर काही सांगता येईल. पण तिथे ज्या ठिकाणी महाराजांचं आपण स्वच्छतेने नम्रपणे आणि प्रामाणिकपणे काम करतो, त्याचे श्रेय सगळं हे आपल्या भक्तांना मिळत असतं. महाराज काही स्वतःकडे घेत नाही. सगळ्यांना याबद्दल माहिती आहे. आमचे कृषी काका त्याच्यामध्ये आहेत, आमचे अरुण काका पण आहेत, रवींद्र जोशी आहेत, रविंद्र गोंदाडे आहेत. तर जागा ही आता घेतलेली आहे. जागेवरती बांधकामाला सुद्धा अल्पावधीत आम्ही सुरुवात करणार आहोत. धर्मदायित्व सुद्धा गजानन महाराज सेवा संस्थांच्या पद्धतीप्रमाणे नोंदणी वगैरे करून पुढे कोणी जरी आपल्या भक्तांपैकी कोणी जरी पदावर जरी आलं तरी त्याला त्या दृष्टिकोनातून अडचणीची येणार नाही अशी आपली त्या ठिकाणची भूमिका आहे. तर पुढील कार्यक्रमासाठी सुद्धा सगळ्यांनी यावं. ताईंनी 2 मिनटं बोलण्याचं मला या ठिकाणी थोडंसं दिलं त्यांनी, त्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी आभार मानतो. सर्वांना जय गजानन श्री गजानन. जय गजानन जय गजानन श्री गजानन. जय गजानन श्री गजानन. जय गजानन श्री गजानन. जय गजानन श्री गजानन. शिंपी भाऊंचा सत्कार वाणी मॅडम करताय. जय गजानन. जय गजानन. आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि व्यासपीठाच्या अर्चना वाणीताई यांचा सत्कार मास्टर भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. धन्यवाद. आहेत का भांबरे सर? भांबरे मॅडम आहेत का? या दोघांमुळे आम्हाला हा कार्यक्रम इथे सादर करण्याची संधी मिळाली आणि नाशिकमध्ये आमचा पहिलाच कार्यक्रम आहे. आणि का ज्यांचा सत्कार झाला, ज्यांना प्रसाद दिला गेला, त्या इतक्या मोठ्या माणसांसमोर आम्हाला कार्यक्रम करायची संधी मिळाली, त्याबद्दल आम्ही फार महाराजांचे खूप त्यांची कृपा मानतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे तुम्ही बघाल तर सगळी तरुण मंडळी आहे आणि ऑडियन्समध्ये सगळी ज्येष्ठ मंडळी आहे. पण तरुणांनी भक्ती मार्गाकडे वळलं पाहिजे यासाठी हा कार्यक्रम मुळात आहे. उद्देश हा आहे की वळलं पाहिजे तरुणांनी या भक्ती मार्गाकडे. आणि सगळे महाराजांचे भक्त आहेत आणि आपापल्या प्रती प्रामाणिकपणे महाराजांची सेवा करतात.
त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला संधी दिली तिथे कार्यक्रम करण्याची, त्याबद्दल खूप तुमचे सगळ्यांचे आभारी आहोत. आणि त्या मुलीचे पण खूप अभिनंदन. तिला 500पैकी 500 गुण मिळाले. आमच्या सगळ्यांची टोटल करली तरी एवढे होणार नाही. आणि तू अशीच पुढे जा, महाराजांची कृपा तुझ्यावर नक्कीच राहील. आणि तुला गायला यायचं असेल तर आमच्या टीममध्ये कधीही तू ये. पुन्हा एकदा नाशिकला यायला आवडेल, तुम्ही बोलवा, आम्ही नक्की येऊ. कुणीतरी वाट बघतं प्राणांतून म्हणून तर जाण्यात मजा आहे. कुणीतरी वाट बघतं प्राणांतून म्हणून तर जाण्यात मजा आहे. कुणीतरी ऐकत असतं हृदयातून म्हणून तर गाण्यात मजा आहे. धन्यवाद. धन्यवाद. आत्ता ज्यांनी आपल्याशी संवाद साधला ते या कार्यक्रमाचे दिग्दर्शक प्राध्यापक मंदार टेल्लू. मंडळी, कार्यक्रमाची अशी सुंदर बोट बांधणं हे एखादा दिग्दर्शकच करू शकतो, जाणकार दिग्दर्शकच करू शकतो. मंदार सरांची परवानगी घेऊन 1-2 शब्द मी बोलते. गीत गजानन या कार्यक्रमामध्ये त्यांनी म्हटलं तसं इथे सगळी तरुण मंडळी दिसत आहेत आणि माझ्या जागेवर सुद्धा एक छान छोटीशी तरुण मुलगी होती आहे म्हणजे त्या कार्यक्रमामध्ये. आज फक्त तिची तब्येत बरी नसल्यामुळे येऊ शकली नाही, स्वरा जोशी, आणि त्यामुळे तिच्या जागी माझी वर्णी लागली. आणि त्या गजानन महाराजांचीच ही कृपा आहे की मंदार सरांच्या डोक्यात माझं नाव आलं आणि त्यांनी मला बोलवलं. याचं श्रेय गजानन महाराजांना आहे आणि त्यांचे सेवेकरी असलेल्या माझ्या आईबाबांना आहे. कल्याणला गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये ते दोघंही सेवेकरी आहेत आणि त्यांची कृपा आणि महाराजांची कृपा म्हणून मी आज इथे या कार्यक्रमामध्ये तुमच्या सोबत आहे आणि या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांसोबत आहे. 19वा प्रयोग आहे, पण माझा मात्र हा पहिलाच प्रयोग आहे. त्यामुळे या सगळ्यांनी मला सांभाळून घेतलं आणि मंदार सरांनी मला इथे बोलवलं, त्यासाठी मनापासून आभार आणि गजानन महाराजांचे मनापासून आभार. हो, अरुण मोरे आले असतील तर कृपया त्यांनी व्यासपीठावर यावं. अरुण मोरे. सराफ दादा आलेले आहेत. आपण त्यांचाही सत्कार करूया. आणि मुख्य म्हणजे गजानन महाराजांचं मंदिर हे त्यांचं आहे, सोनारवाड्यात सगळ्यांचं. गुलालवाडी व्यायामशाळा. धन्यवाद मोरे दादा. सराफ दादांचा सत्कार गोपाल चितोडे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद माऊली. क्षमस्व, 2-3 जण अचानक वेळेवर आले त्याबद्दल. सगळे गजानन महाराजांचेच भक्त आहोत आपण, त्यामुळे ही जी मैफिल आज इथे रंगली आहे ती महाराजांच्या भक्तीसाठी रंगलेली आहे. गणगण गणात होती. श्री गजानन म्हणा की बोला जय गजानन. श्री गजानन म्हणा की बोला जय गजानन. नित्य श्रद्धेने स्मरा होईल माऊली चिंतन. गणगण गणात होते सद्गुरूंचे हे प्रिय भजन. सहज गुणगुणले तरीही होईल मनोमन पूजन. करता करविता तोच मानून, करता करविता तोच मानून असू द्यावे समर्थांचे स्मरण. कर्म करुणी करावे ते आपल्या गुरु माऊली सर्पण. गुरु माऊली सर्पण. महाराजांचा अवतार कार्य संपून आज जवळजवळ 120 वर्ष होऊन गेली, तरी महाराजांचा अनुभव आजही तुम्हा आम्हा सगळ्यांनाच येतो. आत्ताच आपण बघितली त्याची प्रचिती. पोथीमधील गणपत कोठाडे असो किंवा माधव जोशी असो, यादव गणेश सुभेदार असो किंवा रतनसा भावसार असो, अवतार कार्य स्वामी भक्त उद्धार करण्याचे.